पण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आजच दुपारी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत। चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या झटपट बातम्या। छत्रपती संभाजीनगरची एमआयवर नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर पालिकेची कारवाई। नोटिशीवर समाधानकारक उत्तर न दिल्याने पालिकेकडून अतिक्रमणावर बुलडोजर। मतीन पटेलने टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला दिला होता आश्रय। मतीन पटेलच्या घरावर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर फुलांची उधळण। लोकांकडून पालिका उपायुक्तांना हार घालण्याचा प्रयत्न। निदा खान प्रकरणामध्ये मतीन पटेलसह आरोपी नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये संशयित आरोपी। शुभम खरेदार ताबा सीबीआयकडे। शुभम पेपर फुटी प्रकरणी मध्यस्थांची भूमिका बजावल्याचा संशय तपासाला वेग। पेपर फुटी प्रकरणाची पाळंमुळ पुण्यापर्यंत। पुण्यातून एक जण ताब्यात। सूत्रांची माहिती, चौकशी दरम्यान आरोपी शुभम खैरारकडून पुण्याचा उल्लेख। विमान वापरासाठी मंत्र्यांना आता परवानगी बंधनकारक। मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीनंतर मंत्र्यांना विमान उपलब्ध होणार। पंतप्रधान मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर राज्य सरकारचे निर्देश। ठाण्यात जितेंद्र आव्हाड आणि पुण्यामध्ये वसंत मोरे यांचं घोड्यावर बसून आंदोलन। पंतप्रधान मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर घोड्यावर बसून निदर्शन। फडणवीसांनीही बैलगाडीने प्रवास करावा, आव्हाड यांचा टोला। चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का? राज ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना सवाल। संसदेसह विशेष अधिवेशन घेऊन उत्तर देण्याची मागणी। तर मोदींनी सल्ला देण्यापेक्षा राज ठाकरे यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे, नवनाथ बन यांची टीका। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राजकीय अकलगीतराव मोदींचे नियम त्यांचे मंत्री पाळणार का? उधळपट्टीनंतर काटकसर करायला सांगतात विरोधकांची टीका। तर बचत करायला सांगितल्यास चूक काय? मोदींनी महात्मा गांधीप्रमाणे स्वदेशीचा नारा दिला आहे, सत्ताधाऱ्यांकडून पाठक। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मध्य प्रदेशमधील भाजप नेत्याला विसर। सौभाग्यसिंह ठाकूर यांच्या रॅलीमध्ये रस्त्यावर वाहनांचा प्रचंड ताबा। काँग्रेसकडून व्हिडिओ ट्विट करत टीका। पंतप्रधान मोदींच्या सूचनांमुळे सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण। पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षी बैठक घ्यावी, परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा। शरद पवार यांची पोस्ट। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल्ल पटेल तटकरे यांचं नाव वगळलं। सुनेत्रा पवार यांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं होतं पत्र। तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या यामध्ये चूक लवकरच दुरुस्त करणार, सुनेत्रा पवार यांचं स्पष्टीकरण। आसाममधील सुनेत्रा पवार यांच्या आसन व्यवस्थेवरून रोहित पवार आक्रमक। शपथविधीमुळे सुनेत्रा पवार यांना उडान मंत्र्यांच्या शेजारी बसवण्याचा उद्दामपणा जाणीवपूर्वक केला का? विकास लवांडेवर डांबर टाकायला हवं होतं असं लोक म्हणतायत। संग्राम भंडारेंची टीव्ही ना मराठीतील प्रतिक्रिया। दरम्यान फरार संग्राम भंडारे माध्यमांसाठी रिचेबल मात्र पोलिसांना का सापडेना असा सवाल उपस्थित। जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अमेडिया कंपनीला न्यायालयाचा दणका। अमेडियाला 22 कोटी 46 लाख रुपयांचा भरदंड, अर्जासाठी 2 महिन्यांची मुदत। तर महसूल मंत्र्यांनी निर्णय न दिल्यास मुद्रांक शुल्क भरावा लागणार। बी कंपनीचा हस्तक। आसिफ दाढीच्या मुलावर गोळीबार। टोकिया रोड परिसरामध्ये गोळीबाराची घटना। समीर शेखरवर जे रुग्णालयामध्ये उपचार। पोलिसांकडून फरार हल्लेखोरांचा शोध सुरू। विरारमध्ये खदान माफियांकडून मंडालीधिकारी प्रभाकर पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला। घटनेमध्ये प्रभाकर पाटील यांच्या सोबतच्या एका व्यक्तीची हत्या। मृत आत्माराम पाटील यांच्या कुटुंबियांचा न्यायासाठी विरार पोलीस ठाण्यामध्ये खंगलीत।